सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव निमित्त शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री समीर यशवंत साळोखे, डिक्सल शिवसेना शाखा प्रमुख तथा युवा उद्योजक, सौ मोनिका समीर साळोखे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य उमरोली ग्रामपंचायत। महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मुंबई विद्यापीठाच्या मानाच्या क्रॉस कंट्री स्पर्धेचे केएमसी कॉलेज खोपोलीकडून आयोजन। राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 29 ऑगस्ट 2022 रोजी मुंबई विद्यापीठाची अत्यंत मानाची समजली जाणारी आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा खोपोलीच्या केएमसी कॉलेजच्या वतीने आयोजित केली होती। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकण अशा 4ही विभागातले निवडक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। खोपोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून सुरू झालेल्या या स्पर्धेला खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला। मुंबई विद्यापीठातील 4ही विभागाच्या निवडक आणि कुशल धावपटूंनी 10 किलोमीटर अंतराची स्पर्धा पूर्ण केली। सांघिक विजेतेपद ठाणे विभागाला गेले आणि दुसऱ्या क्रमांकावर कोकण तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभागाला समाधान मानावे लागले। ठाणे विभागाचे वर्चस्व या स्पर्धेवर राहिले असले तरी संदीप पाल या कोकण विभागाच्या धावपटूने स्पर्धेमध्ये पुरुष गटात संदीप पाल तर मुलींमध्ये साक्षी जयदार हिने पहिला क्रमांक पटकावला। खोपोलीकरांनी या स्पर्धेतील स्पर्धकांना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून प्रोत्साहित केले। खोपोली नगर परिषद, आरोग्य विभाग, केएमसी कॉलेजचे माजी विद्यार्थी, मुंबई विद्यापीठ पातळीवरचे मानांकित खेळाडू तसेच विविध संस्थांनी आपला सहभाग दर्शवत या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या केएमसी कॉलेज हॉलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर मोहन आमरुळे, संचालक क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळ, मुंबई विद्यापीठ, भास्कर लांडगे, सदस्य खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, डॉक्टर विनायक गांधल, उपप्राचार्य, डॉक्टर अमोल नागरगोजे, IQAC कोऑर्डिनेटर, डॉक्टर जयवंत माने, संचालक शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग, केएमसी कॉलेज, यज्ञेश्वर बागराव, सचिव ठाणे झोन, PP पाटील, सचिव मुंबई झोन, गुरुनाथ साटेलकर, संस्थापक, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर मोहन आमरुळे यांनी मुंबई विद्यापीठाचे क्रीडाविषयक धोरण आणि नवनवीन योजनांच्या माध्यमातून खेळाडूंना उत्तेजित करण्यासाठी उचललेल्या सकारात्मक भूमिकेबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले। महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच केएमसी कॉलेजच्या माजी विद्यार्थी आणि क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली होती। स्पर्धेचा निकाल: मुलांमध्ये संदीप पाल याने पहिला, करण शर्मा दुसरा, सिद्धेश्वर पे तिसरा, दिनकर बैकर चौथा, अनिकेत चांदिवडे पाचवा, समाधान पुकळे याने 6वा क्रमांक पटकावला। मुलींच्या स्पर्धेत साक्षी जयदार हिने पहिला, ऋतुजा सकपाळ दुसरा, निकिता मारळे तिसरा, शिल्पा केंबळे चौथा, सीमा वाबळे पाचवा, योगिता तांबटकर हिने 6वा क्रमांक पटकावला। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.